Annabhau Sate does not appear to be as well known or reputed as from the other side. या देशाला आझादी मिळून एवढी वर्ष झाली, 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आज तागायत अण्णाभाऊच्या नावाने महामंडळ आहेत, अण्णाभाऊच्या नावाने पीएचडी केली जाते आणि अशा साहित्यिकांचा महापुरुषाच्या यादीमध्ये नाव न येणं हे माझ्यासाठी तर व्यथित होणारी करणारी नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं एबीपी माझामध्ये स्वागत आहे. आपल्या स्क्रीनवरती जे दिसत आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष श्री सुधाकर भालेराव साहेब. भालेराव साहेब, तुमचं एबीपी माझामध्ये स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. श्री भालेराव हे लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मतदारसंघाचं त्यांनी 10 वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे. पण आज आपण त्यांना इथे बोलवलं त्याचं कारण थोडंसं वादग्रस्त आहे. वादग्रस्त आणि एका अर्थाने हा महाराष्ट्राचा अवमान आहे असं मानायला पुरेशी जागा आहे. कारण ज्यांनी फकीरा ही जगप्रसिद्ध कादंबरी लिहिली, असं म्हणतात की देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे जेव्हा रशियामध्ये गेलेले होते तेव्हा तिथे त्यांना अण्णाभाऊ साठे यांना तुम्ही ओळखता का? खरं म्हणजे ही वदंता आहे, त्याची सत्यता काय? पण इतक्या मोठ्या कथाकार, शाहीर, कादंबरीकार, ज्यांनी अनेक चित्रपट लिहिले, ज्यांच्या कादंबरीवरती अनेक चित्रपट आले, असे आपल्या महाराष्ट्राच्या मनामनात असलेले अण्णाभाऊ साठे यांचं नाव केंद्र सरकारच्या एका कुठल्या तरी विशिष्ट विभागाच्या प्रसिद्ध व्यक्ती नाहीये अशा यादीमध्ये आहे आणि त्यातून महाराष्ट्राचा अवमान झाला अशी आता महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली. आणि ते पत्र सुद्धा भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे श्री सुधाकर भालेराव यांनीच लिहिलेलं. सो मला आता हे सगळंच समजून घ्यायचं की नेमकं काय झालं होतं भालेराव. खरं तर सर, मी अचानक दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनला भेट देण्यासाठी गेलो. माझ्यासोबत सदर फाउंडेशनचे उपाध्यक्ष अशोकजी मेंढे, आमच्या अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. आम्ही दोघे जण सदर फाउंडेशनच्या ऑफिसला भेट देण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी सबंध भारत देशामधल्या महापुरुषांची यादी त्या ठिकाणी लावलेली होती. सहज माझी नजर त्या महापुरुषांच्या यादीकडे गेली आणि मी अशोकजी मेंढेंना सांगितलं की ह्या महापुरुषाची यादी जर आपण पाहूया. ते पाहत असताना महापुरुषाच्या यादीमध्ये अण्णाभाऊचं नाव कोठेही त्या ठिकाणी दिसलं नाही. आम्ही दोघांनी मग चर्चा केली. त्याच्यामध्ये अण्णाभाऊचं नाव समाविष्ट नव्हतं, लहुजी क्रांतीवीर गुरु लहुजी साळवेंचं नाव समाविष्ट नव्हतं. मग तदनंतर आम्ही दोघांनी सविस्तर चर्चा केली की आपण या फाउंडेशनवर उपाध्यक्ष आहात, केंद्रीय कमिटीवर आहात, यासाठी आपल्याला काय करावं लागेल. मग तेथील डिपार्टमेंटचे काही ऑफिसर्स होते, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांनी सांगितलं की अण्णाभाऊंचं नाव यादीमध्ये जर नसेल तर आपण एक प्रस्ताव तयार करून आमच्याकडे पाठवा. वर्षातून दोन त्या ठिकाणी बैठकी होतात. सामाजिक न्याय खातं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अखत्यारामध्ये असलेलं हे फाउंडेशन आहे आणि सबंध भारत देशामधल्या महापुरुषांची यादी त्या ठिकाणी त्या संबंधित ऑफिसमध्ये बघायला मिळते आणि ते डिपार्टमेंटच आहे. आणि त्यामध्ये विशेष म्हणजे मला त्याचा अनुभव कशासाठी आला, खरं तर हे जाणून घ्यायला काही म्हणजे बरं वाटेल. अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं केंद्र सरकार या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या महापुरुषाच्या जयंत्या आणि पुण्यतिथी ज्यावेळेस साजरी होते त्यावेळेस 2.5 लाख ते 3 लाख रुपये प्रति जयंतीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातो. मग मी 10 वर्ष आमदार होतो. अशा पद्धतीनं कधीही अण्णाभाऊच्या किंवा क्रांतीवीर लहुजी साळवेंच्या जयंतीच्या निमित्तानं किंवा मला वाटत नाही की आणखीनही कुठल्या महापुरुषांच्या माध्यमातून अशा पद्धतीने जयंतीच्या निमित्तानं प्रस्तावित निधी उपलब्ध होत असताना मला बघायला मिळाले. आणि आम्ही सहजगत्या महाराष्ट्रामध्ये 10 वर्ष मी आमदार म्हणून काम केलं. आम्हीही त्या ठिकाणी भोळ्या बाबड्या पद्धतीनं महापुरुषाच्या यादीमध्ये अण्णाभाऊ आहेत म्हणून आम्ही महापुरुषच म्हणत राहील. माझ्या अगोदर कितीतरी आमदार झाले, कितीतरी मंत्री झाले, कितीतरी यामध्ये राज्य सरकार खालीवरी झाली, परंतु या ठिकाणी मला वाटते कुणाचंही लक्ष त्या ठिकाणी गेलेलं नसावं. ओके. आणि सहज त्या ठिकाणी माझ्या लक्षात आलेली गोष्ट, मी पत्र तयार करून
ठिकाणी पाठवलं असताना त्या पत्राचं मी मला वाटतं 31/7/2021 मी ते पत्र पाठवलं. तर नंतर मला तिथून त्रिवेदी नावाचे एक ऑफिसर आहेत, त्यांनी एक मला पत्र पाठवलं आणि तेही पत्र भारतीय जनता पार्टी कार्यालयाकडे ते पत्र आलेलं आहे. माझं पत्रव्यवहारच पार्टीच्या कार्यालयाच्या ऍड्रेसवरचा असल्यामुळं त्या ठिकाणी ते ईमेल आला, तो ईमेल माझ्याकडे आला. मग त्याच्यानंतर ते सगळीकडे मला वाटतं ते व्हायरल झालेलं आहे आणि त्यामधून मग प्रत्येकांना असं वाटायला लागलं की बाबा अण्णाभाऊ हे महापुरुषाच्या यादीमध्ये नाहीयेत. मग त्यावर कोणी कशा तिखट प्रतिक्रिया करतायत, कोणी सौम्य प्रतिक्रिया करतायत. मला वाटतंय देशाला आझादी मिळून राहुलजी 75 वर्ष आणि अशा कालखंडामध्ये इथल्या काँग्रेस प्रणित व्यवस्थेमध्ये कोणत्या महापुरुषांचं नाव कशा पद्धतीनं केंद्र सरकारकडे पाठवलं पाहिजे त्याचा प्रस्ताव तयार करून महापुरुषाच्या यादीमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे होतं. हे मला वाटतंय काँग्रेस प्रणित व्यवस्थेनं हे करून घेतलेलं नसावं. अच्छा, तुमचा आक्षेप आहे की काँग्रेस प्रणित व्यवस्थेत ते झालं? हो, देशाला मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे की या देशाला आझादी मिळून एवढी वर्ष झाली, 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आज तागायत अण्णाभाऊच्या नावाने महामंडळ आहेत, अण्णाभाऊच्या नावाने पीएचडी केली जाते, पीएचडी प्रदान करून लोक त्या ठिकाणी डिलीट मिळून आनंद व्यक्त करतात आणि रशिया इथं भारतातच नाही तर रशियामधला त्यांचा प्रवास त्या ठिकाणी अण्णाभाऊचा चर्चेला येतो, त्या ठिकाणी साहित्यिक म्हणून नवाजले जाते आणि अशा साहित्यिकांचा महापुरुषाच्या यादीमध्ये नाव न येणं हे माझ्यासाठी तर व्यथित होणारी करणारी प्रेक्षकांना भालेरावजी हा प्रश्न पडेल की काँग्रेस प्रणित व्यवस्था म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की राज्य सरकारकडनं जो प्रस्ताव जायला पाहिजे होता तो तिथे गेला नाही? तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मधल्या 5 वर्षात भाजपचं सरकार होतं तेव्हाही तो गेला नाही आणि आधीच्याही काळात तो गेलेला नाही? मला वाटतंय राहुलजी हा एक वंचित घटक आहे. अनुसूचित जातीमध्ये जे काही घटक आहेत, 59 जाती नावाला आहेत. मी वारंवार सभागृहामध्ये कायदे विधिमंडळाच्या सभागृहात सुद्धा चर्चा केलेली आहे. या चर्चेमध्ये खरं तर मातंग समाज 100% कोसो दूर आहे. तो कशा पद्धतीने समाजावर अन्याय होतो, कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने समाजाला वंचित ठेवण्याचा प्रकार त्या ठिकाणी घडवला जातो, याचं ज्वलंत उदाहरण अण्णाभाऊंना महापुरुषाच्या यादीमधून वगळणं म्हणजे आजच्या सरकारमध्ये केंद्राचं सरकार तर आता 2014 पासून आलेलं आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये काँग्रेस प्रणित व्यवस्थेने काय केलं होतं आतापर्यंत? मी तर आता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील तो फार मर्यादित प्रश्न आहे. माझा प्रश्न असा आहे की मधलं 5 वर्षाचं भाजपचं सरकार आधीचं जे काही दीर्घकाळ महाराष्ट्रातलं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यांनी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिलेला नाहीये, हे बरोबर आहे का? एवढाच मर्यादित माझा प्रश्न. सर, मला आणखीनही तुम्हाला यामध्ये सांगायचं आहे की आता मी 10 वर्ष कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मी वारंवार आवाज उठवलेला आहे, परंतु आतापर्यंत आम्ही अण्णाभाऊ हे महापुरुषाच्या यादीमध्ये समाविष्ट नाहीत असं अधोलिखित कुणाच्याही नजरेस आलेलं नाही. जर तसं आलं असतं तर मी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब असताना या ठिकाणी मी तात्काळ तो प्रस्ताव सादर करायला लावला असता. ठीक आहे, थोडक्यात दुर्लक्ष झाल्याचा, कुणाच्या लक्षात न आल्याचा बाब आहे. मला तर हे आवर्जून सांगायचं आहे की हे लक्षात न आल्यामुळं हा इन्सिडेंट घडला असावा. आता दुसरा लगेचच प्रश्न असा निर्माण होतो की मग यावरून ज्या पद्धतीचा वादंग महाराष्ट्रामध्ये योग घातलाय होतोय त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे अगदी स्पष्टपणे जर हे लक्षात आलेलं आहे की ही निव्वळ प्रस्ताव देण्याची पद्धत होती, अदरवाईज देशामध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे. केंद्रीय पातळीवरती सुद्धा जे कार्यक्रम व्हायला हवेत त्यांच्या सन्मानार्थ ते होतच असतात. महाराष्ट्रामध्ये तर महामंडळं आहेत, महाराष्ट्रामध्ये तर अण्णाभाऊ साठेंचं दरवर्षी आपण जयंती साजरी करतो, त्यांना अभिवादन करत असतो. त्यामुळं हा जर केवळ एवढाच मर्यादित प्रश्न असेल तर आत्ताचं वादंग याकडे कसं बघतो? मला वाटतंय यावर फार काही राजकीय वादंग न करता अशा महापुरुषांच्या वंचित राहिलेल्या यादीचा जो समाविष्ट करण्याचा जो प्रकार आहे तो तात्काळ राज्य सरकारच्या माध्यमातून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही यथोचित प्रस्तावासाठी लागणारी जी बाब केंद्र सरकारकडे पाठवण्याची आवश्यकता आहे ती आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून केंद्रामधून समावेश महापुरुषाच्या यादीमध्ये समाविष्ट करून घेण्याची आवश्यकता आहे. याच्यावर कुठलंही वादंग, कुठलाही प्रकारची तिखट प्रतिक्रिया न देता ज्या काही घडलेल्या घटनेमध्ये अण्णाभाऊ हे
महापुरुषाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यापासून वंचित राहिलेले आहेत, हे तात्काळ त्याची अंमलबजावणी करून घेण्याची आवश्यकता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आमचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ राज्य सरकारच्या वतीनं केंद्र सरकारकडे जो काही यथोचित प्रस्ताव सादर करायला हवा आहे तो तात्काळ सादर करावा आणि अण्णाभाऊंचं नाव महापुरुषाच्या यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी योग्य ती प्रक्रिया राबवली पाहिजे. यावर कुठल्याही प्रकारचं वातावरण खराब न करता ठीक आहे. मला एक फार स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की खरं तर हा कॉमन सेन्सचा भाग असतो की घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने 450 कोटी रुपये खर्च करून एक मोठं इन्स्टिट्यूशन केंद्र सरकारने उभा केलं असं तुम्ही म्हणाला. आता तिथं असलेल्या अधिकाऱ्याने जे तुम्हाला पत्र पाठवलं विकास त्रिवेदी, ते असं म्हणतात की तुम्ही जे पत्र त्यांना लिहिलं की अण्णाभाऊ साठेंचं नाव हे महापुरुषांच्या यादीत असायला हवं. हेन्स युअर रिक्वेस्ट फॉर इन्क्लुजन द नेम ऑफ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अंडर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कीम फॉर सेलिब्रेशन ऑफ बर्थ डेथ अॅनिव्हर्सरी ऑफ ग्रेट सेन्स कॅन नॉट बी ऍक्सेप्टेड बिकॉज Annabhau Sate does not appear to be as well known or reputed as from the other saints. मला प्रश्न असा पडलाय, कॉमन सेन्स नावाचा काही भाग असतो की नाही? जो कुणी व्यक्ती तिथं बसलेला आहे, ठीक आहे, राज्य सरकारकडनं एक प्रस्ताव गेलेला नाहीये, तो जायला हवा, तर तशा पद्धतीचं उत्तर न देता ज्याला आपण शुद्ध भाषेमध्ये ऑफेंडिंग, अवमानकारक असं म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं दिल्लीमध्ये एखादं मोठं इन्स्टिट्यूशन आहे, तिथं बसलेला हा अधिकारी वर्ग आहे, त्यांना कॉमन सेन्स नसावा की ज्यांचा रशियामध्ये बोलबाला होता, अगदी गुगल केलं तरी तुम्हाला हजारो पेजेस अण्णाभाऊ साठेंच्या नावाने आढळतात. तर याच्याबद्दल काय? राहुलजी, मला वाटतं की ज्या त्रिवेदींनी जो पत्र काढलेला आहे आणि ज्या सुधाकर भालेरावांनी जे पत्र पाठवलेलं आहे, म्हणजे तुम्ही मी जे पत्र पाठवलं त्या अनुषंगानं मला वाटतं त्रिवेदीजींना किंवा त्या संबंधित खात्यांना संबंधित पत्राच्या अनुषंगानं सहज पत्र असावं. हिंदी भाषिक लोकांना अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये फार काही त्यांचा उद्बोधन केलेला काही प्रभाव त्यांच्यावर पडला नसावा असा माझा एक अनुमान आहे. आणि सर्वच हिंदी भाषिक लोकांना त्या महापुरुषांना राज्यातल्या त्यांची माहिती असेल असं मला वाटत नाहीये. त्यामुळं राज्य सरकारच्या माध्यमातून या पत्राच्या अनुषंगानं अत्यंत महत्वाची जबाबदारी म्हणून अण्णाभाऊ हे महापुरुषाच्या यादीमध्ये समाविष्ट झाले पाहिजे, यासाठी योग्य ती पावलं उचलणं आवश्यक आहे. हे मला सुद्धा या ठिकाणी खंत वाटते की आजपर्यंत आम्हाला अण्णाभाऊ महापुरुषाच्या यादीमध्ये आहेतच असं आम्हाला वाटत होतं. ठीक आहे, तुमची जी पॉलिटिकल ऍफिलिएशन आहे भालेरावजी, तुमची जी राजकीय बांधिलकी आहे त्याला जपून तुम्ही भारतीय जनता पार्टीला प्रोटेक्ट करता. केंद्र सरकारलाही तुम्ही एका अर्थाने प्रोटेक्शन दिले आणि केंद्रीय इन्स्टिट्यूशनलाही दिलंय, पण त्यासोबत तुम्ही ही भूमिका मांडली की राज्य सरकारनं राज्यातनं तो प्रस्ताव द्यावा. अगदी शेवटचा प्रश्न, अण्णाभाऊ साठे सारखं इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व की ज्यांचा खरं म्हणजे भारतरत्न देऊन आतापर्यंत सन्मान व्हायला हवा होता, त्याचं सुतोवाच सुद्धा झालं. आता केंद्रीय मंत्री असलेले रामदास आठवले यांनी पण तशी मागणी केलेली होती. सरकार तुमचं आहे, राज्यात पण मधल्या काळामध्ये सरकार तुमचं येऊन गेलं. खरं तर इतक्या छोट्या गोष्टीचं तुम्हीच म्हणता की केवळ प्रस्ताव न गेल्यामुळे ते सगळा वादन निर्माण, त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आहे ती म्हणजे अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळणं, त्याबद्दल काय? बघा, एखादा प्रश्न ज्या वेळेस उपस्थित होतो त्या प्रश्नाच्या अनुषंगानं याच्या पाठीमागच्या ज्या काही भूमिका आहेत ह्या सकारात्मक दृष्टिकोनातून त्या भूमिका केंद्र सरकारकडे जर गेल्या असत्या, देशाला आझाद, मी वारंवार सांगतो 75 वर्ष झाल्यानंतर काँग्रेस प्रणित व्यवस्थेने जर आतापर्यंत, मी 10 वर्ष त्या ठिकाणी सभागृहामध्ये महापुरुषच म्हणून आम्ही चर्चा करत आलो आणि योगायोगानं हा जो इन्सिडेंट घडलेला आहे की त्या महापुरुषाच्या यादीमध्ये अण्णाभाऊ नाहीयेत, तर ह्याची कुठेतरी सर्वांनीच जबाबदारी घेतली पाहिजे. याच्यावर राजकारणापेक्षा अण्णाभाऊंचा सन्मान त्या ठिकाणी कसा करता येईल, अनेक लोक काही वेगवेगळ्या पद्धतीनं मीडियाच्या माध्यमातून वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. असं वादंग निर्माण न करता मला वाटतं माझा प्रश्न आता वेगळा होता तुम्हाला, भारतरत्न बद्दल मी बोलू नाही, भारतरत्न तर मिळायलाच पाहिजे आणि मिळायला पाहिजे ही रास्त भूमिका सामाजिक लेवलवर आंदोलनाच्या माध्यमातून असेल, पत्रकाराच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून असेल, ही रास्त भूमिका मागणीच्या माध्यमातून घेतलेली आहे. परंतु महापुरुषाच्या यादीतच अण्णाभाऊंचं नाव नाही, ही सर्वात मोठी खंत या देशाला आझादी मिळाल्यापासून अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये रशियापासूनचा प्रवास ते भारत देशामधल्या अथांग गरिबी आणि श्रीमंतीच्या दरीमधला प्रवाह कशा पद्धतीनं दूर करता येईल, महाराष्ट्राची राजधानी
कशा पद्धतीने मुंबई ही महाराष्ट्राला जोडली जायची, अशा पद्धतीचा विचार शाहिरीच्या माध्यमातून असेल, लेखणीच्या माध्यमातून असेल, असा महापुरुषाच्या माध्यमातून केलेला हा जो काही प्रकार आहे, या प्रकाराच्या बाबतीमध्ये आज अण्णाभाऊंना दडवण्याचंच एक काम झालेलं आहे. ते काय, ठीक आहे. अशाही पद्धतीची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भीती वाटते. थँक्यू बालेरावजी. तुमच्या मनातली जी खंत आहे त्याहीपेक्षा माझ्या मनातली मोठी खंत अशी आहे की महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील, या उत्तुंग व्यक्तिमत्वांचा खरं तर याच्या आधीच सन्मान व्हायला हवा होता, त्यांना भारतरत्न देऊ. पण त्याही प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नाहीये. तुम्ही ज्या एका मर्यादित परिपेक्षात आहात, ज्या मर्यादित गोष्टीत मला सांगत आहात, त्याचाही मी सन्मान ठेवतो. पण खरं म्हणजे ही फारच अवमानजनक गोष्ट आहे की महाराष्ट्र सरकारकडनं असं काही झालं असेल तर ती चूक दुरुस्त करावी. श्री भालेराव यांचंही असं मत आहे की ही केवळ नजर चुकीची गोष्ट आहे. एक असा प्रस्ताव गेला असता तर कदाचित यापूर्वीच त्या यादीमध्ये हे नाव आलं असतं. पण आता ही बाब आपल्या सगळ्यांच्या लक्षात आल्यानंतर आपल्या हातात हीच गोष्ट आहे की आपण तातडीनं अशा पद्धतीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या त्या संबंधित संस्थेला करावा, कारण नियमावलीनुसार तिथं तशा पद्धतीचा प्रस्ताव जाणं हे आवश्यक आहे. हे बरोबर आहे ना भालेरावजी? येस येस. थँक्यू सो मच. तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधला त्याबद्दल. आणि थांबूया आपण. धन्यवाद Thank सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.